पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाचे फायटर विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवर अडकल्याने काही काळ उड्डाण सेवा ठप्प झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि तातडीने दुरुस्ती करून सेवा पुन्हा सुरू करण्यात आली। राज्यात 19 एप्रिलपासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाणे महापालिकेने घोडबंदर रोडवरील फेरीवाले हटवण्याचे आदेश दिले आहेत। प्री मान्सून कामावरही भर देण्यात आला आहे। बदलापूर येथील एका रंगाई युनिटमध्ये भीषण आग लागली। अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली। कोणतीही जीवितहानी झाली नाही। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्री मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे। प्रवाशांना वेळापत्रक तपासून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नागपूर बोरवाडा तलावात सांडपाणी मिसळत असल्याच्या आरोपांमुळे राजकीय वाद वाढला आहे। पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। आजचे पेट्रोल डिझेल दर जाहीर झाले असून आंतरराष्ट्रीय बाजाराच्या प्रभावामुळे किमतीत चढ उतार होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। त्यांच्या भाषणाचा विषय अद्याप जाहीर झालेला नसून देशभरात उत्सुकता वाढली आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।